नमस्कार. कर्मचाऱ्यांसाठी आली खुशखबर. एप्रिलपासून हा मोठा नियम बदलणार. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आता मोठा आर्थिक लाभ. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही महत्त्वाची माहिती आणि कामाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका. व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. नोकरदार वर्गांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता PFचा नवा नियमही एप्रिलपासून लागू होणार आहे. जर तुम्हाला अजूनही या नियमाबद्दल माहीत नसेल तर ही आजची बातमी तुमच्यासाठी खास आहे. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल किंवा आधीच बदलला असाल तर तुम्हाला या नवीन नियमाची माहिती असणे आवश्यक आहे. नोकरी बदलल्यानंतर PFचे पैसे हस्तांतरित करण्यासाठी एक फॉर्म भरून सबमिट करावा लागत होता, परंतु आतापासून तुम्हाला असे करण्याचे अजिबात गरज राहणार नाही. नोकरी बदलताच PF आपोआप आता हस्तांतरित होणार आहे. नवीन नियमानुसार आता नोकऱ्या बदलताना PFचे पैसे ट्रान्सफर करण्याची गरज आता भासणार नाही आणि त्यासाठी कोणत्याही विशेष फॉर्म भरण्याचीही गरज नाही. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये नोकरी बदलल्यावर PFचे पैसे आपोआप आता हस्तांतरित केले जाणार आहे. कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर ही एक मोठी रक्कम एक रकमी मिळते, ज्यात त्यांचे स्वतःचे योगदान, नियोक्त्याचे योगदान आणि दोन्ही स्रोतांकडून मिळालेले व्याज यांचा समावेश होतो. कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता आता 15,000 रुपये आहे आणि व्याज दर 8.25% आहे. हे लक्षात घेऊनच आता व्याज दिले जाणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.